थँक्यू सो मच. तर विनंती आहे या 20 गावदेवी आंबेशिव या टीमला की आपण क्षेत्ररक्षण फलंदाज पाठवायचे आहेत, कारण की क्षेत्ररक्षण लावलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. विपक्ष आपण पाहू शकाल गावदेवी आंबेशिव. या दोन टीम मध्ये सामना गावदेवी आंबेशिव या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 62 धावा बनवल्या होत्या. ओमकारने खूप चांगली बॅटिंग केली होती, वैयक्तिक 34 धावा बनवल्या आणि एकतर्फी सामना जिंकला. मोरिया सीसी दापिवली या टीमला पराभूत केलं. ओमकार आणि मयूर ही जोडी आपण पाहतोय गावदेवी आंबेशिव या टीमची. सलामीचे फलंदाज 4 षटकांचा सामना असेल. आजच्या दिवसातील सर्व सामने हे 4-4 षटकांचे असतील. कृषी 11 बदलापूर आणि जय हनुमान जोविली या दोन्ही संघांना विनंती असेल आपण यायचं आहे, कारण की यापुढील सामना असेल तो म्हणजेच कृषी 11 बदलापूर विपक्ष जय हनुमान जोविली या दोन टीम मध्ये. फलंदाज आपण पाहतोय 20 ओमकार आणि मयूर ही जोडी. ज्या फलंदाजांनी खूप चांगली सुरुवात केली होती, दुसऱ्या सामन्यामध्ये खूप चांगली पार्टनरशिप बनवली होती, तेच दोन फलंदाज आपण पाहतोय गावदेवी आंबेशिव या टीमचे हे सलामीचे फलंदाज. सामना सुरू होतोय, बिग फाईट सामना आपण पाहू शकाल. दोन दिग्गज संघ आमने सामने आहेत. दोन्ही संघांना या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. नरेश पहिला चेंडू, स्ट्रॉंग अपील, डायरेक्ट हिट करतायत आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. एक डाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. तिसरे पंच अंपायर रिव्ह्यू आपण पाहतोय. निरंजन सावंत सरांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा tenniscricket.in ची मदत घेतली जाते. डिसिजन पेंडिंग आहे धावबाद साठी. आणि नॉट आउट आहे. धावसंख्या धावफलकावरती 1. गोलंदाज नरेश ठाकरे सज्ज होतो गोलंदाजी मार्ग वरती. एक अप्रतिम गोलंदाज आहे.
यावी चांगला चेंडू आपण पाहतो ऑन साइड येतोय अलॉंग द कार्पेट खेळलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण तेजसचं आणि तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय आणि 2 धाव मिळताय चेंडूची धाव संख्या 2 ने पुढे सरकेल 3 धावा धाव फलकावरती गावदेवी आंबेशिव या टीमची गावदेवी आंबेशिव विपक्ष आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज चौक या दोन टीम मध्ये सामना बिग फाईट सामना आहे जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल टॉप 5 मध्ये गोलंदाज नरेश यावीस लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा वाईटचा येतोय धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 4 धावा धावफलकावरती आहेत एक खूप चांगला सामना आपण पाहतोय खूप चांगली स्पर्धा या मैदानावरती रंगते आदरांजली चषक एक नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना आपण पाहतोय सन्माननीय दीपकजी पेंडुलकर यांच्या माध्यमातून यावी चांगला चेंडू आहे आणि फलंदाज बाद बिग विकेट डाऊन पहिला मोठा धक्का बसतोय मयूरच्या स्वरूपात गावदेवी आंबेशिव या टीमला मयूर बॅक टू द पवेलियन थँक्यू सो मच नवीन फलंदाज आपण पाहतोय 23ऱ्या क्रमांकावरती येतोय वैभव खूप चांगलं यष्टरक्षण आपण पाहतोय यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टरक्षक आहेत सनी यावी चांगला फटका ऑन साइड ला गॅप मध्ये आहे आणि चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार थँक्यू सो मच धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत खूप चांगली सुरुवात गावदेवी आंबेशिव या टीमची तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय नरेश हा गोलंदाज राईट अप फॉर द विकेट यावेळी चांगला फटका ऑन साइडला आहे स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक धाव तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होत आहेत धावसंख्या 2 ने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती गावदेवी आंबेशिव या टीमची अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी करतो नरेश हा गोलंदाज एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती गावदेवी आंबेशिव या टीमची 1-11 थँक्यू सो मच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत नवीन गोलंदाज सनी येतोय या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज वैभव आहे वैभव आणि ओमकार ही जोडी आपण पाहतोय गावदेवी आंबेशिव या टीमच्या माध्यमातून 4 षटकांचा हा सामना आहे 2 बलाढ्य संघ 2 नामांकित संघ आमने सामने आहेत दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये 2-2 सामने जिंकलेले आहेत गोलंदाज सज्ज होतोय यावेळी सनी यावेळी चांगला फटका आपण पाहतोय अपिश अँड पनिश आउटफील्ड फास्ट आहे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय यावेळी 3 धाव मिळते चेंडूवरती क्षेत्ररक्षक होते गीतेश आणि चौथी धाव देखील पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये
धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. जिथे मात्र 3 धाव होत्या तिथे मात्र या 4 धावा येत आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. वैभव आणि फलंदाज ओमकार मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज वैभव आहे. खूप चांगली बॅटिंग होते. या 20 बॅटची बाहेरची कडा आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. चांगला प्रयत्न केला होता एस्टनच्या पाठीमागे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. गावदेवी आंबेशिव या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. सनी राईट आर्म राऊंड विकेट. यावी साफ ट्रॅकर आपण पाहतोय. शॉर्ट आर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती आहेत. यापुढे सामना असेल कृषी 11 बदलापूर विपक्ष जय हनुमान जोविली या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाचे संगणक टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला. यस्टनवर चेंडू ट्रॅव्हल होतोय हेच पाहिलं पंचांनी आणि डॉट बॉल घोषित केलेला आहे. धावसंख्या स्थगित आहे. 20 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय ओमकार आहे. यावीस ऑन द टॉस खेळत आहेत. आठवण करून देतोय वीरेंद्र सेवकची. अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. ज्याप्रमाणे ओमकारने यादीच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती त्याचप्रमाणे फलंदाजी होती या सामन्यामध्ये. ओमकारचा बल्ला बोलतोय. 2 चौकार आलेत. ओमकारच्या बॅट मधून ही ओळख आहे ओमकारची. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग फलंदाज ओमकार आहे. गावदेवी आंबेशिव विपक्ष आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज चौक. या दोन टीम मध्ये सामना सुरू आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट षटकार. थँक्यू सो मच. आमचे गौरवजी सावंत देखील सज्ज आहेत. ड्रोन कॅमेरा आणि व्ह्यू आपण पाहतोय. या स्वदेश शैलीच्या टिपऱ्या 30 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी आंबेशिव या टीमची खूप चांगली सुरुवात केली आहे. गावदेवी आंबेशिव या टीमने स्ट्रायकिंग फलंदाज वैभव आणि गोलंदाजी मार्कोटी सज्ज होतोय. गोलंदाज तेजस ठाकरे.
यावेळी चांगला फटका आपण पाहतो ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑन मध्ये एकच 10 मिनिटाच्या चेंडूवरती खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 31 31 धावा धावफलकावरती आहेत वैभव आणि ओमकार ही जोडी आपण पाहतोय खूप चांगली फलंदाजी होती कारण की पहिला धक्का हा खूप लवकर बसला होता मयूरच्या स्वरूपात तो म्हणजेच गावदेवी आंबेशिव या टीमला आणि त्यानंतर आपण पाहतोय खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे वैभव आणि फलंदाज ओमकारने यावेळी लाईन पाहावी लागेल लेग स्टिक सोडून त्याला जेव्हा पंचांचा इशारा वाईटचा येतोय अवंतर 10 मिनिटे धावसंख्या 32 यावेळी चांगला फटका ऑन साइडला आहे स्क्वेअर द विकेट केलेला आहे एक धाव तर कंप्लीट आणि 2 धाव मिळतात या चेंडूवरती गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 34 धावा धावफलकावरती आहेत धावसंख्या आहे धावफलकावरती 34 पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळी क्लीन बॉल फलंदाज बाद यश चौधरी दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज बाद थँक्यू सो मच ड्रोन कॅमेऱ्याने या स्पर्धेची क्षणचित्र टिपली जात आहेत गौरव सावंत यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय खूप बिझी शेड्यूल असतं SPL नंतर वेंगुर्ले येथे गेले होते आणि त्यानंतर एक दूरवरचा प्रवास करून आले पुन्हा एकदा आदरांजली चषक कव्हर करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तेजस सज्ज होतोय यावेळी फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख जेल टिपलाय लॉंग लेग सीमा रेषेवरती प्रथमेश मोहितेने आणि फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय गावदेवी आंबेशिव या टीमला फलंदाज सुमित बॅक टू दी पवेलियन थँक्यू सो मच विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे सन्माननीय दीपकजी पेंडुलकर यांच्याकडून आज तेजस जिथे हात लावतो तिथे मात्र सोनं होत आहे कारण की 2 फुलटॉस चेंडू होते आणि दोन्ही फुलटॉस चेंडूवरती विकेट मिळाले तेजसला विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तेजस ठाकरे यावेळी स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय एकदा जोरदार टाळ्या तेजस ठाकरे साठी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 36 धावा 34 धावसंख्येवरती आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 फलंदाज बाद झालेत आणि सन्माननीय दीपकजी पेंडुलकर साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि या स्पर्धेमधील तिसरी विकेट हॅट्रिक आपण पाहतोय तेजस ठाकरे च्या नावावरती 34 धावा धावफलकावरती आहेत 34 अप्रतिम गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी तेजस ठाकरेच्या माध्यमातून होते जिथे हात लावतो तिथे मात्र सोनं होत आहे यावेळी तेजस ठाकरे अजून एक चांगला चेंडू आहे
हाईट फॅक्टर दाखवतायत। लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती गावदेवी आंबेशिव या टीमची डीजे। थँक्यू सो मच। या दरम्यान नवीन गोलंदाज आपण पाहतोय राजू येतोय। शेवटचं अंतिम षटक घेऊन ते गोलंदाज राजू। छत्रपती शिवाजी महाराज चौक या टीमचा एक गुणवान गोलंदाज। अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलंय आणि 3 फलंदाज देखील बाद केले। त्या षटकामध्ये गोलंदाज तेजसने आणि खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलाय तो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या टीमला या सामन्यामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय राजू आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे नरेश आणि विजय ही जोडी आपण पाहतोय। चांगली बॅटिंग करावी लागेल तेवढीच चांगली गोलंदाजी करावी लागेल राजूला। या षटकामध्ये 35 धावा धावफलकावरती आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल। लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा वाईटचा येतोय। धावसंख्या धावफलकावरती 36। संघनायक आहे राजू। छत्रपती शिवाजी महाराज चौक या टीमचा अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे। गावदेवी आंबेशिव विपक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक या दोन टीम मध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं होतं। धावबादची संधी आहे आणि फलंदाज बाद। अजून एक धक्का बसतोय गावदेवी आंबेशिव या टीमला। फलंदाज नरेश बॅक टू द पवेलियन। थँक्यू सो मच। या दरम्यान सन्माननीय भाविश पेंडुळकर साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या आदरांजली चषकामध्ये। ओवी 11 माहुलगाव या टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत आणि त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय। अमूल्य वेळ दिल्या स्पर्धेसाठी, खूप चांगलं योगदान दिलं या स्पर्धेसाठी। या पुढील सामना असेल जर्मन जोविली विपक्ष कृषी 11 बदलापूर या दोन टीम मध्ये। दोन्ही संघटक या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। कृषी 11 बदलापूर विपक्ष जर्मन जोविली हा सामना तुम्ही पाहू शकाल। राजू यावेळी चांगला चेंडू आहे, ऑन साइडला चेंडू येते अलॉंग द कार्पेट। एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धाव संख्या 2 ने पुढे सरकेल 38। 38 धावा धावफलकावरती अंतिम षटक सुरू आहे। स्लो गोरचं षटक आपण पाहतोय। स्ट्रायकिंगला फलंदाज आहे यावेळी विजय आणि जितेंद्र ही जोडी आपण पाहतोय। गावदेवी आंबेशिव या टीमच्या माध्यमातून गोलंदाज राजू संघनायक आहे। यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय। सुरेख गोलंदाजी होते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज बाद। अजून एक धक्का बसतोय, सांघिक यश मिळतंय छत्रपती शिवाजी महाराज चौक या टीमला आणि अजून एक धक्का बसतोय गावदेवी आंबेशिव या टीमला। थँक्यू सो मच। नवीन फलंदाज मनोहर अप्रतिम गोलंदाजी करतो। राजू या षटकामध्ये ज्याप्रमाणे तेजसने गोलंदाजी केली होती, तिसऱ्या षटकामध्ये तेजसच्या पावलावरती पाऊल ठेवतोय गोलंदाज राजू।
यावेळी अजून एक चांगला चेंडू आहे, स्ट्रॉंग अपील केली होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, सनीने चूक केली आहे कारण की बॅकिंग नाहीये. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एकच धाव होती तिथे मात्र या लेग बाईटच्या स्वरूपात, या अवंतच्या स्वरूपात 3 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज राजू. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच विजय. चांगला चेंडू आपण पाहतोय, तेवढा चांगला फटका आपण पाहतोय आणि 2 धावा कंप्लीट. बघूया तिसरी धाव पूर्ण होते का, आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावबाची संधी, फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय गावदेवी आंबेशिव या टीमला 44 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 44 धावा. एक चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. तर विनंती करतो दोन्ही संघनायक जय हनुमान जोवेली विपक्ष कृषी 11 बदलापूर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या आमच्या टॉस बॉक्स मध्ये, आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यावी चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती आणि 49 धावांचं लक्ष ठेवलंय गावदेवी आंबेशिव या टीमने छत्रपती शिवाजी महाराज चौक या संघासमोर. थैंक यू. हेलो, थैंक यू, थैंक यू. हेलो, हेलो, थैंक यू सो मच. तर ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकाल. क्षणचित्रे टिपली जात आहेत या स्वदेशी. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. तर सन्माननीय भाविकजी पेंडुळकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. सामना असेल कृषी 11 बदलापूर विपक्ष आपण पाहू शकाल या 20 जय हनुमान जोवेली या 2 टीम मध्ये आणि सामना 4 षटकांचा असेल. आदरणीय सन्माननीय भाविश पेंडुळकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आणि टॉस जिंकलेला आहे कृषी 11 बदलापूर या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेला आहे जय हनुमान जोवेली या टीमला.
49 धावांचं लक्ष्य आहे ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या संघासमोर आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ बदलापूर बदलापूरचा एक बुलंद आवाज मॅडी यांना। हेलो बच्ची धन्यवाद रोशन संते आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मी महेश धुळे समालोचन कक्षाच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या मैदानावरती जिथे सामना रंगतोय ओमसई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्सेस गावदेवी अंबेशिव टीम। अंबेशिव टीम ने 48 धावा नोंदवल्यात 12.0 ची गती या संघाने मेंटेन केली आहे आणि 12.25 च्या सरासरीने 49 धावांचं लक्ष्य असेल टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक संघासमोर। विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन। आघाडीचे षटक यावेळेस गोलंदाजी मार्कवरती जितेंद्र घावट, तेजस बोराडे यावेळेस गोलंदाजी मार्कवरती। पहिलाच बॉल पन्नाट वेग, यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी, यावेळेस ताकद असताना यावेळेस आपण तेजस बोराडेला पाहतोय। मॅन्डेटरी पॉवर पेच्या या पहिल्या षटकामध्ये तेजस ठाकरेला कोण विसरेल, मागच्या मॅच मध्ये एक जबरदस्त खेळी 14 बॉल 50 धावांची महत्वाची इनिंग ज्याने मात्र साकारली आहे तोच तेजस ठाकरे ऑन स्ट्राइक आपण पाहतोय। इक्वेशन येणारी 24 बॉल आता मात्र 23 बॉल 49 धावा। फुल टॉस बॉल होता यावेळेस आउटसाइड दिले एक स्टंप, पंच इशारा करतात यावेळेस खराब चेंडू दिशेपासून थोडीशी भर करतात गोलंदाज तेजस। गावदेवी अंबेशिव टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय यावेळेस दोन्ही टीमला कंबर कसावी लागेल। जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम असेल। टॉप 5 मध्ये 5 स्टार 5 मध्ये हा संघ दाखल होईल। जो संघ परास्त होईल त्या संघाला मात्र तब्बल 364 दिवस या दिवसाची वाट पाहावी लागेल। या मॅच मध्ये चांगली लढत, रफ अँड टफ सामना होईल। एक बॉल एक धाव अशी अवस्था धाव फलकावरती। इथे यावेळेस तेजस ठाकरे साठी असून एक त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते। थोडस दिशेपासून भरकटतात यावेळेस तेजस बोराडे ज्याने मात्र मॅन्डेटरी पॉवर पेचं हे षटक ज्यांच्या खांद्यावरती सुमित जमदरे, नरेश कडव यांच्या माध्यमातून हे पहिले षटक आपल्याला पाहायला मिळते तेजसच्या खांद्यावरती। चांगले मॅच आदरांजली चषकचा हा थरार आपण पाहतोय। सातत्याने तुम्हाला उपांत्य फेरीचे सामने पाहायला मिळतील। सामना जिंकेल कोण याचं उत्तर सांगणं मात्र फार कठीण असेल। येणारे 24 बॉल येणारे 23 बॉल तुम्हाला या सामन्याचं उत्तर सांगून जातील। नेक्स्ट मॅच असेल एक बिग फाईट, याच विभागातील दोन दिग्गज संघ। इथे यावेळेस बॅटची कडा चेंडू घरंगळत चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत धाव इथे अंकित केली जात नाहीये। पुन्हा एकदा व्यवस्थित ट्रॅक वरती येतात गोलंदाज तेजस। धावसंख्या फलकावरती यावेळेस फक्त आणि फक्त एकच धाव, नक्कीच 2 धावा धाव फलकावरती, 2 धावा वाईटच्या रूपानं। फुल टॉस बॉल यावेळेस भन्नाट वेग, जबरदस्त लाईन पिकअप केली आहे गोलंदाज तेजस बोराडेचं कौतुक करावं तितकं कमी। 2 चेंडूंचा अपवाद जर वगळला तर मात्र 2 चेंडू खराब होते, परंतु 3 चेंडू अप्रतिम अत्यंत सुरेख वापर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती तेजस बोराडे करत असताना तेजस ठाकरेसाठी एकच सांगेन, रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा। इथून मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला कंबर कसावी लागेल। येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला मोठे फटके लगवावे लागतील। तेजस ठाकरे ऑन स्ट्राइक।
इथे फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने यावेळेस विजय कडे होते. झेल तिथे जणू काही हाताला चटका लागला असेल. झेल होतोय ड्रॉप तेजस ठाकरेचा. हा झेल सोडलाय की हा सामना सोडलाय येणारा काल ठरवेल. परंतु दोन धावा इथे होतात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये स्कोर कार्ड वरती 4 या आकड्यावरती. 4 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आपण पाहतोय. चांगली स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांची अलोट गर्दी आज शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा दिवस. इथे फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने जबरदस्त क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना तेजस ठाकरेच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार. एस नो बॉल. पंच सांगतात यावेळेस नो +4. एकंदरीत या 5 धावा. थँक्यू. सुरुवातीला गोलंदाजी तेजस बोराडेची हबी ठरत होती या मॅच मध्ये. परंतु इथे तेजस ठाकरे सेट ऑन फायर. चौकार येतोय. चौकाराने सांगत असताना इथे तेजस ठाकरे हिम्मत एवढी मोठी ठेवा की तिच्या समोर नशिबाला पण झुकावं लागेल या मॅच मध्ये. जबरदस्त स्पर्धा. आदरांजली चषक 20-21 चा हा थरार आपण पाहतोय या मॅच मध्ये. चालू असलेली लढत ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्सेस गावदेवी अंबेशिव. दोन्ही संघ हार मानणारे नाहीयेत. शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत इथे मात्र सामना तुम्हाला रंगताना दिसेल. रफ अँड टफ सामना, क्लोज सामना असेल यावेळेस. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. नऊ धावा धाव फलकावरती. 49 धावांची गरज. इथे यावेळेस साफ ट्रॅकर बॉल शॉट ऑफ प्लेन. अगदी परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी. नाका समोरून सुगंध दरवळला असेल यावेळेस तेजस ठाकरेच्या. इथे तेजस बोराडे एक जबरदस्त स्पेल हाताळत असताना षटक क्रमांक पहिलं संपन्न होतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा. येणारे 18 बॉल 40 धावांची गरज. थँक्यू. प्रेक्षकांना एक विनंती करेल. साईड स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करेन आपण प्लीज तिथून उठायचं आहे. बघा सर्व प्रेक्षकांना विनंती करेन आयोजकांच्या वतीने नम्रतेची विनंती करतोय आपण तिथून उठायचंय. लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिकेट.in माध्यमातून या स्पर्धेचा आपण पाहतोय. ऑफिशियल अपडेटर सागर. आज संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळेल. राकेश असतील, विघ्नेश असतील, ऑफिशियल ठाणे जिल्ह्याचे हेड गौरव सावंत सर तुम्हाला पाहायला मिळतील. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळेस फलंदाज होत आहेत बाद. सन्नी भोईरला मात्र माघारी परतावा लागेल. पहिलं अडसर दूर केलं यावेळेस. पहिला ब्रेक थ्रू मिळत असताना गावदेवी अंबेशिव टीमला सनी भोईर जड पावलांनी मात्र माघारी परत आहेत. पहिला धक्का लागत असताना ओमसाई छत्रपती शिवाजी चौक संघाला. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा. दरम्यान जोबेली गावचे माजी पोलीस पाटील
शंकर धुळे यांचं आगमन होत आहे. यांना विनंती करून या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली संघाचे एक भक्कम पाठीराखे यावेळेस जितेंद्र गावट. इथे यावेळेस लाईन चांगली आहे जितेंद्र गावटची, जबरदस्त स्पेल यावेळेस या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती सनी भुईरला बाद केल्यानंतर इथे मात्र कमबॅक करत असताना शिरकाव करतोय, वापसी करत असताना या मॅच मध्ये टीम गावदेवी अंबेशिव तेजस ठाकरेला थांबवलं जातंय. इथे यावेळेस रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, फलंदाज होत आहेत बाद, काही गरज होती का असा प्रश्न निर्माण होतोय. गीतेश ठाकरेला मात्र माघारी परतावं लागेल. जड पावलांनी, ज्या पावलांनी गीतेश ठाकरे आतमध्ये गेले होते त्याच पावलांनी मात्र माघारी परतावं लागेल. परतीचा प्रवास त्यांचा यावेळेस शून्यावरती समाप्त. फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू थँक्यू. येणारे 15 बॉल आणि 40 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. हे इक्वेशन असेल या मॅच. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, या षटकामध्ये अद्याप धाव नाहीये, ती म्हणजे ओमसाई छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. गोलंदाजीसाठी जितेंद्र गावट. इथे यावेळेस नितीश कवली साठी हा बॉल यावेळेस शरीराचा वेध घेणारा होता. अभय पाटोळे सर मला सांगत असताना यावेळेस लेग बाईज संघाच्या खात्यात ही धाव सोडली जाईल. आता मात्र इथे टॉप गिअर टाकावा लागेल तेजस ठाकरेला. संघ अडचणीत सापडलाय आणि अडचणीत सापडलेल्या या संघाला या किनाऱ्यावरती लावणार कोण या मॅच मध्ये? तेजस ठाकरे. अजून पाय मात्र घट्ट रोवावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. ज्या तेजस ठाकरेच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात गोलंदाज जितेंद्र गावटने, इथून मात्र दमखम दाखवावी लागेल. सामना महत्वाचा आहे, डू ऑर डाय ची मॅच, जिंकू किंवा मरू अशी स्थिती दोन्ही संघांसाठी. 14 बॉल 39 धावांची गरज. यावेळेस साफ ट्रॅकर राखून टप्प्याचा बॉल होता, बॅटचा फेस देखील खोलला होता तेजस ठाकरेने, परंतु संपर्क झाला नाहीये. यावेळेस चेंडू येते डॉट. कौतुक करेन गोलंदाज जितेंद्र गावटचं, अद्यापपर्यंत 5 चेंडू फेकलेत, 2 गडी बाद करत यावेळेस फक्त एकच धाव. व्हॉट अ बॉलिंग. शेवटचा बॉल यावेळेस तेजस ठाकरेसाठी. इथे यॉर्क लाईनचा बॉल ऑन साइडला चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक येत आहे सुमित समदने. एक धाव इथे मात्र कंप्लीट आणि इथे यावेळेस एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 धावा. पारितोषिक येते तेजस ठाकरेसाठी. जर लगातार 3 चेंडू 3 षटकार लगावले तर मात्र जय गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल तेजस ठाकरेसाठी. सामना जिंकणं फार अवघड झालंय या मॅच मध्ये. इथे सुरुवातीला आपण पाहिलं 9 धावा, या षटकामध्ये फक्त धावांचा विचार केला तर 2 धावा. टीमची टोटल 11, येणारे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी समीकरण असेल 12 बॉल 38 धावा. 19 धावांची सरासरी आस्किंग रन रेट असेल या मॅच मध्ये ओमसाई छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला.
थँक्यू. याच दरम्यान ऍज अ स्कोरर म्हणून भूषण पाटील आमच्या समवेत जोडले गेलेत. धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर कमी पाहायला मिळतो. 2 षटकामध्ये फक्त 11 धावा. तेजस ठाकरेचा जर विचार केला मागच्या मॅच मध्ये 14 बॉल 50 धावा आणि या मॅच मध्ये तब्बल 11 चेंडू त्याने फेस केलेत आणि फक्त 7 धावांवरती नाबाद खेळतायत. एकंदरीत 8 बॉल डॉट आलेत तेजस ठाकरे मध्ये. नक्कीच सचिन केवणे देखील या मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहेत आणि त्यांचेच बंधू सुनील केवणे ज्यांचा आज मात्र वाढदिवस आहे. आयोजकांच्या वतीनं ओमसाई छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाच्या वतीने OB11 संघाच्या वतीने सुनील केवळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आदरणीय दीपकजी पेंडुलकर साहेबांच्या माध्यमातून देखील वाढदिवसाच्या हार्दिक लाख शुभेच्छा. 12 चेंडू 38 धावा हे समीकरण उरलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुमित जमदरे चुकीची लाईन आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी चेंडू फेकत असताना यावेळेस सुमितला आपण पाहतोय कॅप्टन ऑफ द टीम यावेळेस गोलंदाजी करत असताना गावदेवी आंबेशिव संघासाठी पहिलाच बॉल येतोय खराब. टीमची टोटल 12 धावा. येणारे 12 बॉल 37 धावांची गरज. इथे यावेळेस कट केलाय चेंडू चालला गली पॉइंट मधून क्षेत्ररक्षक चेंडू मागे लागले. यावेळेस चेंडू अडवला जाईल का? आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या मोमेंटला पॉज दिलाय आणि यावेळेस त्याचाच फायदा मिळत असताना टीम ओमसई छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला या मिळतील एकंदरीत 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने धावफलक फुलतय. यावेळेस धावफलक सुवर्ण अक्षराने सजवलं जात आहे. 15 धावा. 49 धावांची गरज असताना 15 धावा. तिसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावरती आपण पाहतोय. इथे तेजस ठाकरे अद्याप बॅटचा फेस खोलला नाहीये. तेजस ठाकरेचा एका चौकाराचा अपवाद वगळला तर थोडीशी निराशाजनक कामगिरी मॅच मध्ये होत असताना एकच सांगेन स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाहीये. ती भीती इथून दूर करावी लागेल तेजस ठाकरेला. या मॅच मध्ये हा महत्वाचा क्षण, ही महत्वाची मॅच. इथे यावेळेस नितेश गवळीच्या बॅट मधून लॉंग लेग डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये हा येतोय दर्जेदार चौकार. रन्स मिळतील 4. यावेळेस नितेश गवळीचा हा पहिला चौकार. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नितेश गवळी पाठ मधून पहिला चौकार येतोय. आयुष्यात न थांबता लढत राहा, योग्य वेळेची वाट पहा, नक्कीच यश तुम्हाला मिळेल. इथे यावेळेस सुमित जमदरे चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक करतोय. जरी चौकार आला तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता धमक दाखवत असताना गोलंदाजी मार्क वरती संघाने आणि गावाने माझ्यावरती जबाबदारी माझ्या टीमची का सोडली हेच दाखवत असताना यावेळेस एक डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करेल टीम शिवाजी चौक संघावरती. इथे यावेळेस क्लीन बॉल फलंदाज होत आहेत बाद. धक्का क्रमांक यावेळेस 3रा लागत असताना मैदानाच्या आतमध्ये नितेश गवळी बॅक टू द पॅव्हिलियन. येणारे 8 बॉल 30 धावांची गरज. सामना अजूनही जिवंत आहे, सामना अजूनही बॅलन्स आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत सांगू शकत नाहीये, क्रिकेटमध्ये भाकीत करू शकत नाहीये कोणता संघ विजयाच्या समीप जाईल. येणारे 8 बॉल तुम्हाला याचं उत्तर देऊन जातील. स्ट्रायकिंगला फलंदाज सुधीर. पहिलाच बॉल यावेळेस लॉक केलाय. चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून. यूज इट मॅक्सिमम ताकदीचा वापर. चेंडू करतो हवाई सफर. यावेळेस बाळाच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार.
थँक्यू बाळाच्या बॅट मधून इरादे स्पष्ट होतात। या मॅच मध्ये येणारे 7 बॉल 24 धावांची गरज, 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची तुमची मेहनत या मॅच मध्ये कामी येईल। यावेळेस सुमित इथे, यावेळेस दांडीकुल जल्लोष होतो एकच मैदानावरती। यावेळेस सुधीरला देखील जड पावलांनी माघारी परतावा लागेल। इथे मात्र फलंदाज बाद लागणारा हा 4था धक्का। थँक्यू चला लगेच स्पीड अप करा, ताकीद द्या। पंच निरंजन सावंत सर, अभय पाटोळे सर यांना विनंती करेल फक्त 20 मिनिटं तुमच्याकडे असतील। ज्या सामन्याचा रिदम इथे मात्र अगदी गरम माहोल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, तो रिदम तुम्ही तोडू नका। येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज। सामना रफ अँड टफ, सांगितलं मी क्रिकेटमध्ये भाकीत करणं फार चुकीचं ठरेल। येणारे 6 बॉल, फक्त 4 चेंडू तुम्हाला इथून बाहेर लागवायचे या मॅच मध्ये। येणारे 4 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये वापसी मिळून देतील। एका 2 बॉल डॉट आले तर गावदेवी अंबेशिव टीम या मॅच मध्ये पकड मजबूत करेल। इथे तेजस ठाकरे थोडस निराश असताना जास्तीत जास्त स्ट्राईक आता मात्र तेजस कडे असणं फार गरजेचं असेल। येणारे 6 बॉल 24 धावा। व्हॉट अ मॅच, क्रिकेटचा थरार या मॅच मध्ये आपण पाहतोय। आदरांजली चषक 2021 पर्व दुसरं। येणारे 6 बॉल 24 धावा। गोलंदाजी मार्क वरती येत आहेत रेनबो क्लब एंड कडून। शेवटचं षटक हाताळण्यासाठी दिनेश तामाणे, शेवटचं स्लोग ओव्हर, हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावांची गरज असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी। ओम साई छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला जोपर्यंत तेजस ठाकरे तोपर्यंत सगळं काही शक्य आहे। येणारे 6 बॉल 24 धावा। पहिलाच बॉल यावेळेस दिनेश तामाणेचा। जर आपण विचार केला तेजस ठाकरेचा तर आता मात्र हा खेळाडू बागफुटवरती पाहतोय, पूर्णपणे दबावाखाली वावरत असताना इथून मात्र तेजस ठाकरेला साथ लाभली नाहीये कोणत्याच फलंदाजांची। आणि इथे स्वतः मात्र सलामीवीर साठी येऊन मात्र थोडस निराश असतील। येणारे 5 बॉल 24 धावा। एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतो या मॅच मध्ये। इथे यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल, ज्यावेळेस साईड फॅक्टर पंचांनी जाणलंय नक्की स्ट्रॉंग अपील होती गोलंदाज दिनेश तामाणेची, परंतु इथे यावेळेस फक्त चेंडू असेल डॉट। इथे मात्र 2 चेंडू होतात डॉट। प्रेशर आणि प्रेशर। यावेळेस येणारे 4 बॉल 24 धावा। म्हणजे प्रत्येक बॉल वरती षटकाराची आतषबाजी करावी लागेल। या बॉल वरती पूर्णपणे भवितव्य अवलंबून असेल ओम साई छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाचं। मागच्या मॅच मध्ये 14 बॉल 50 धावांची इनिंग आठवावी लागेल। ती खेळी इथे सार्थक ठरेल का व्यर्थ ठरेल। इथे यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेग च्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढलाय, तोपर्यंत फक्त एकच धाव आणि या सामन्याची पूर्णतः हवा काढून टाकली आहे। मी म्हणेन गावदेवी अंबेशिव टीमने एक जबरदस्त खेळी फलंदाजी करत असताना 48 धावा नोंदवल्या, 49 धावांचं टार्गेट इथून मात्र डिफेन्स केले। या मॅच मध्ये 12.25 ची सरासरी होती, ती मात्र धावसंख्या डिफेन्स केली आहे। गावदेवी अंबेशिव टीमचं कौतुक करावं तितकं कमी। या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल। येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज। इथे एखादा चमत्कार वाचवेल ओम साई छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला। इथे यावेळेस
पाठची कडा एकच धाव सिंगल डबलने मात्र काही होणार नाहीये सामना दूर गेलाय जितकं अंतर शिवाजी चौक संघामध्ये आणि गावदेवी आंबेशिव टीम मध्ये तितकंच अंतर आता धावांमध्ये आणि बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळते येणारे फक्त 2 बॉल इथे कंप्लीट करायचे फक्त औपचारिकता फक्त क्रिकेटची फॉर्मॅलिटीज कंप्लीट केली जाईल या मॅच मध्ये इथे यावेळेस येतोय चौकार परंतु या चौकाराला झालंय फार उशीर आणि इथे रन्स मिळतील 4 तेजस ठाकरेला थँक्यू शेवटचा बॉल असेल यानंतरची मॅच एक चांगला बॅटल 2 दिग्गज संघ बदलापूर नगरीतून एका जंगलातील 2 वाघ तुम्हाला आमने सामने पाहायला मिळतील एका बाजूला जय हनुमान जोवेली करण धुळे अजय धुळे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल SS क्रिशा बदलापूर टीम रमेश कोहरी नागेश बोराडे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल लगेच ती मॅच आपण स्टार्ट करू तत्पूर्वी जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी जाहीर करू